वर्षे केली. 1986 2003 मध्ये रिटायर झालो आणि महानगरपालिकेमध्ये 2007 ला जॉईन झालो आणि काल 30 जून 2025 ला 18 वर्ष सेवा पूर्ण करून रिटायर झालो. सर्व्हिसचा अनुभव कसा? सर्व्हिसचा अनुभव, मिलिटरीची नोकरी म्हटली तर खूप कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागतं आणि ते कठीण जीवन जगल्याचा जो सिव्हिलमध्ये फायदा होतो नोकरी मिळवण्यासाठी किंवा त्याच्यानंतर जी दुसरी नोकरी मिळते त्याच्यात तो इकडची नोकरी मधल्या तिकडचा कष्ट बघून काही वाटत नाही. म्हणजे ते इकडच्या ड्युटीमध्ये आनंद वाटतो तो ड्युटी करण्याचा आणि सुखरूप ड्युटी झाली 18 वर्षामध्ये, काही प्रॉब्लेम नाही, सर्व व्यवस्थित. अगोदर मिलिटरी मधलं जमीन वगैरे देत होते गव्हर्नमेंट, आता काय नियम बदलले? नाही, अगोदर बी नियम होते. सरकारी जमीन ती गायरान पाहिजे आणि त्याच्यावर कोणाचा मालकी हक्क नको पाहिजे, वन विभागाची नाही पाहिजे. आणि जी अगोदर जमीन मिळाली ती इंदिरा गांधीच्या काळामध्ये सिलिंगची जमीन मिळाली, त्या काळामध्ये ज्यांच्याकडे जास्त जमीन होती. आता शक्यतो मिळतच नाही. काय आनंदाचे क्षण सगळे? आनंदाचे क्षण आता महानगरपालिकेत सर्व म्हणजे चांगले दिवस गेले. त्याच्यामुळे मुलांचे शिक्षण वगैरे झाले, मुलांचे लग्न झाले, नोकऱ्या लागल्या, त्याबद्दल सर्वांचे आभारी. तो सत्कार सोहळा होता रिटायरमेंटचा, तर त्यांनी महापालिकेमध्ये सर्व्हिस दिली. त्यांनी त्यांचं 2 कर्तव्य दर्शन अधिकारी आमच्याकडे, त्यांनी देशसेवा केली आणि देशसेवा करता करता त्यांनी महापालिकेमध्ये आणि जनसेवा समर्पिता हे वाक्य त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं. महापालिकेत तुम्ही बघताय किती मोर्चे येतात, किती रोष होतो आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा गाडी कसे प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून त्यांनी या महापालिकेमध्ये 18 वर्ष 3 महिने ड्युटी करून आपला जो कार्यकाळ हा स्वाभिमानाने आणि कर्तव्यदृष्टीप्रमाणे त्यांनी पार पडला. त्यामुळे तुम्ही त्यांना पुढल्या आयुष्याच्या त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं आरोग्य आणि त्यांचं सुखसमज जावं. लहान बंधू दगडू पितांबर मिस्त्री हे वयाच्या 60व्या वर्षी वयोमानानुसार महानगरपालिकेतून छत्रपती संभाजीनगर महापालिकेतून सेवानिवृत्त झाले. तर त्यांचा जीवनपट हा विस्तृतपणे त्यांनी आणि आयोजकांनी संपूर्ण मांडला. पण त्यांच्या मुलांनी हा सत्कार सोहळा प्लस कर्तव्यनिष्ठ सोहळा आयोजित केला रोहन मिस्त्री यांनी. तर खूप आनंद झाला आणि या सत्कार समारंभाला उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी, आप्तेष्ट यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्यांना इथून पुढील काळात आपल्या परिवारासोबत त्यांचं जीवन सुखमय आनंदकारक जावो या शुभेच्छा देतो. आणि त्यांचा जो ते सैन्य दलात होते, माझ्या एकदम म्हणजे लहान बंधू या नात्याने अधिक जवळचा संबंध आहे त्यांच्यासोबत. तर यापुढेही आमचे संबंध असेच राहतील ही अपेक्षा करतो. आणि त्यांच्या कार्यकाळात महानगरपालिकेमध्ये सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना ज्या उणिवा होत्या त्या त्यांनी भरून काढल्या. त्यामुळे त्यांची उणीव जी आहे सुरक्षा अधिकारी जमादार पदाची, तर कायमस्वरूपी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाला जाणवेल असं मला तरी वाटतं. तर या आनंदात जावा, त्यांनी कुटुंबासोबत सर्व तीर्थयात्रा कराव्यात या माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. माझ्या सहकारी प्रकाशजी ढाकरे, नारायणजी हालटे, रतन फुले हे आवर्जून त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेली आहेत. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. मोहन पाटीलला शुभेच्छा देतो. जे आमचे मतलब आता सुरक्षा कर्मचारी फार कमी राहिले आमच्या माजी सैनिकातले, तर माजी सैनिकातले आता 4 लोक राहिलेत आणि त्या सुरक्षा विभागाला ते पुढील तडीस नेतील अशी मला अपेक्षा करतो. जय हिंद.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.